सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये उभा असलेला एक दुर्ग, अतिशय दुर्गम, अभेद्य आणि शत्रूच्या ताब्यात असलेला तो दुर्ग म्हणजे कोंढाणा. इसवी सन 1670 साल मुघल सरदार उदयपान राठोड कोंढाण्यावर पहारा देत होता. हा किल्ला जिंकणे म्हणजे पुणे आणि आसपासचा संपूर्ण भाग सुरक्षित करणे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कोंढाणा हा केवळ एक किल्ला नव्हता, तर तो स्वराज्याच्या सुरक्षेचा कणा होता. त्याचवेळी महाराजांचे परमविश्वासू सरदार तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत होते. महाराजांनी कोंढाण्याचा विषय काढताच क्षणाचाही विलंब न लावता तानाजी म्हणाले, महाराज, लग्न पुढे होईल, आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. हा शब्द नव्हता, हा होता स्वराज्यासाठी दिलेला वचननामा. कोंढाण्यावर सरळ हल्ला अशक्य होता. उंच कडे, कडेकोट बंदोबस्त आणि मुघलांची सज्ज फौज. तानाजींनी आखली एक अद्भुत योजना. अंधाऱ्या रात्री फक्त 300 मावळ्यांना घेऊन कोंढाण्याच्या कड्यावर चढाई करण्याचा निर्णय झाला. आणि त्या रात्री इतिहास घडला. यशवंती नावाच्या घोरपडीच्या मदतीने मराठी सैनिक सरळ कड्यावर चढू लागले. ना ढोल ताशे, ना युद्धघोष, फक्त श्वास रोखून धरलेले शौर्य. किल्ल्यात प्रवेश होताच युद्ध पेटलं. तलवारी चमकल्या, मशाली पेटल्या आणि कोंढाण्यावर रणकंदन माजलं. युद्धाच्या मध्यभागी सामोरासमोर आले तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड. दोघेही पराक्रमी, दोघेही निर्धाराने लढणारे. तलवारींचे घाव, ढालींचा आवाज आणि रक्तरंजित संघर्ष. पण नियतीला वेगळंच मान्य होतं. अत्यंत शौर्याने लढता लढता तानाजी मालुसरे वीरमरण पावले. ते पराभूत झाले नव्हते, ते अमर झाले होते. तानाजी पडल्याचे पाहून मराठ्यांच्या अंगात नवीन ऊर्जा संचारली. त्यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे पुढे सरसावले आणि मावळ्यांनी वाघांसारखा हल्ला चढवला. पहाटेपर्यंत कोंढाणा मराठ्यांच्या ताब्यात आला. स्वराज्याचा भगवा ध्वज डौलाने फडकू लागला. परंतु जेव्हा ही वार्ता महाराजांपर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांच्या डोळ्यात मात्र आनंद नव्हता, अश्रू होते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला. आणि त्या दिवसापासून कोंढाण्याचे नाव सिंहगड, तानाजी या सिंहाच्या स्मरणार्थ पडले. सिंहगड आपल्याला सांगतो, स्वराज्य तलवारीने जिंकले गेले पण बलिदानाने टिकवले गेले. जोपर्यंत सह्याद्री उभा आहे तोपर्यंत तानाजी मालुसरे यांचे शौर्य अजरामर राहील. जय भवानी, जय शिवाजी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. आणि सगळ्यात शेवटी मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तानाजी मालुसरे यांनी गडावर चढताना जी घोरपड वापरली होती, त्या घोरपडीचं नाव काय होतं? तर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओसोबत.